Hello students, in the last lecture we have seen client side image mapping. Okay, we have seen practical of that one. After that we have seen the inserting videos to the web page and semantics which are used to develop the web page in a proper way. Okay, so in today's lecture we will see the points such as a iframe and web hosting. So let's see it. Our first point is a inline frames in HTML5. The iframe element creates an inline frame. If you want to create the inline frame, at that time you have to use iframe tag. Inline frames are often used in online advertising where the contents of the iframe is an advertisement from an external party. HTML5 allows incorporation to be seamless, that is the no scroll bars, borders, margins, etc. आता सपोज एखादा ॲडव्हर्टायझिंगमेंटसाठी आपल्याला एखादा वेब पेजवरती जर डिस्प्ले करायचं असेल एखादी ॲडव्हर्टाइजमेंट, सो फॉर दॅट रिझन तुम्ही इनलाईन फ्रेम्स हे यूज करू शकता. अँड फॉर दॅट वन इफ यू वॉन्ट टू क्रिएट दी इनलाईन फ्रेम्स तुम्हाला आय फ्रेम हा टॅग कंपल्सरी यूज करावा लागेल. So next point is the attributes of a iframe. So here columns are given, attributes, values and description. So first attribute is a SRC. आता आपल्याला माहिती आहे की सपोज तुम्हाला एखादा फाईल मेन्शन करायची असेल तर आपण तिथं SRC हा कंपल्सरी ॲट्रिब्यूट, फॉर एक्झाम्पल HR हायपरलिंक द्यायची असेल किंवा एखादी इमेज डिस्प्ले करायची असेल, इवन दो व्हिडिओजसाठी सुद्धा आपण SRC हा ॲट्रिब्यूट यूज केला आहे. So it specifies the address of the document to embed in the iframe. So iframe मध्ये तुम्हाला जी फाईल डिस्प्ले करायची आहे त्या फाईलचा आपण पाथ देतो, दॅट इज द SRC or URL. Then second attribute is a height. हाईट आपण पिक्सेलमध्ये स्पेसिफाय करतो, मेन्शन करतो. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज अ विड्थ. जर विड्थ मेन्शन करायची असेल पर्टिक्युलर प्रॉपर त्या एरियाची तर त्याच्यासाठी आपण हाईट आणि विड्थ हे ऑप्शन यूज करू शकतो. द नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज अ नेम. इट स्पेसिफाईज द नेम ऑफ ॲन आयफ्रेम. त्या आयफ्रेमचं तुम्हाला एखादं पर्टिक्युलर नेम मेन्शन करायचं असेल तर नेम हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट ऑफ द आयफ्रेम इज अ SRC डॉक. हियर यू हॅव टू राईट दी HTML कोड. आता तुम्हाला एखादं HTMLमधले कंटेंट्स जर डिस्प्ले करायचे असतील तुम्हाला त्या पर्टिक्युलर आयफ्रेमवरती तर ॲट दॅट टाईम यू हॅव टू यूज SRC डॉक ॲट्रिब्यूट. So here is the code which shows the use of the iframe tag. So inside of the body tag the H2 heading is written with the H2 tag. Then next is a paragraph and after that one iframe tag is used, that is the SRC is equal to xyz dot html, height is equal to 200, width is equal to 300, iframe tag close. सो आता याच्यामध्ये ॲक्च्युली दिसताना आपल्याला इथं एकच वेब पेजवरती आउटपुट दिसणार आहे, पण SRCमध्ये आपण जी फाईल मेन्शन केलेली आहे तीसुद्धा फाईल आपल्याला एक्स्ट्रा एक तयार करून घ्यावी लागणार आहे. सो तुम्ही बघू शकता इथं आयफ्रेम टॅग यूज केल्यामुळं जी तुमची सेकंड फाईल असणार आहे दॅट इज इकडं तुम्हाला आउटपुटमध्ये दिसते ब्ल्यू कलरमध्ये बॅकग्राऊंड कलर असलेलं, तर ती जी फाईल आहे ती ॲक्च्युली xyz.html ह्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं होतं ते तुम्हाला आउटपुट इथं दिसणार आहे, दॅट इज द बॅकग्राऊंड कलर अँड हेडिंग अँड ऑल दॅट. सो तो जो सेकंड पार्ट आहे तो आयफ्रेम टॅग यूज करून क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये हाईट आणि विड्थ मेन्शन केल्यामुळं तो पर्टिक्युलर जो एरिया आहे तो त्या पद्धतीनं तिथं सेट झालेला आहे. सो दिस इज दी यूज ऑफ अ आयफ्रेम टॅग. Then our next point is a website hosting. आत्तापर्यंत आपण बघितलं की एखादं वेब पेज असेल तर वेब पेज तयार करत असताना त्यामध्ये सिम्पल टेक्स्ट कशी इन्सर्ट केली जाते, इमेजेस कशा इन्सर्ट केले जातात, त्याच पद्धतीनं जे काही तुम्ही इन्सर्ट करताय कंटेंट्स त्या कंटेंट्सना फॉर्मॅटिंग कशा पद्धतीनं केलं जातं
मग ते कलर असेल, बॅकग्राऊंड कलर असेल, साईज असतील किंवा वेगवेगळे इफेक्ट्स असतील. त्याचबरोबर एखादी इमेज इन्सर्ट कशी करायची, त्या इमेजला आपण कुठले कुठले इफेक्ट्स देऊ शकतो हे आपण आत्तापर्यंत बघितलं. त्यानंतर ऑडिओज वेबसाईटमध्ये घालायचे किंवा तुमच्या वेबपेजवरती पर्टिक्युलर व्हिडिओज इन्सर्ट करायचे किंवा इमेज मॅपिंग हा सुद्धा आपण एक पॉईंट बघितला. किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही फॉर्मॅटिंग्स असतील, सी एस एसचे डिफरंट टाईप्स, त्यानंतर फ्लोट प्रॉपर्टी, डिस्प्ले प्रॉपर्टी, ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट, हे जे सगळे कंटेंट्स आहेत हे HTML आपण आत्तापर्यंत बघितले, जे की वेबसाईट तयार करण्यासाठी किंवा वेब पेजेस तयार करण्यासाठी यूज केले जातात. मग हे आता आपण सगळं बघितलं. मग ह्याच्यानंतर आपण एखादी पर्टिक्युलर वेबसाईट तयार करू शकलो. मग ती जी वेबसाईट आहे ती होस्ट कशी करायची, किंवा तुम्हाला आता ती नेटवर्कवरती डिस्प्ले करायची आहे किंवा एखाद्या फॉर्मॅटवरती काय ब्राउझरवरती आपल्याला डिस्प्ले करायची असेल ग्लोबली, तर त्याच्यासाठी कशा पद्धतीनं ते जे आहे ते मॅनेज कशा पद्धतीनं केलं जातं ते हे वेबसाईट होस्टिंग या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत. सो लेट्स सी इट. So here is the point. What is web hosting? Web hosting is the service of providing storage space. The website is made available on the internet with the help of web hosting. So web hosting means what? की वेब होस्टिंग ही काय आहे, सर्विस आहे की जी स्टोरेज स्पेस प्रोव्हाइड करते. द वेबसाईट इज मेड अवेलेबल ऑन द इंटरनेट विथ द हेल्प ऑफ अ वेब होस्टिंग. जर तुम्हाला ती इंटरनेटवरती तुमची वेबसाईट पब्लिश करायची असेल, अवेलेबल करायची असेल, सो फॉर दॅट रिझन द वेब होस्टिंग इज यूज्ड. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट इज वेब होस्ट. The companies that provides the web hosting services are called web host. सो ज्या काही कंपनीज आहेत की जे वेब होस्टिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, तर त्या कंपनींना आपण काय म्हणणार आहोत, वेब होस्ट. वेब होस्ट ओन अँड मॅनेज वेब सर्व्हर्स. जे वेगवेगळे वेब सर्व्हर्स असतात ते मॅनेज करण्याचं काम किंवा त्याची पर्टिक्युलर जी हे आहे सर्विस आहे ते सगळं मॅनेज करण्याचं काम हे वेब होस्टकडून केलं जातं. दीज वेब सर्व्हर्स ऑफर अनइंटरप्टेड इंटरनेट कनेक्टिव्हिटी. सो हे जे काही वेब सर्व्हर्स आहेत ते इंटरनेट कनेक्टिव्हिटी विदाऊट एनी इंटरप्शन किंवा जे काही बाकीचे जे काही डिस्ट्रॅक्शन्स असतील से त्या डिस्ट्रॅक्शनशिवाय हे वेब सर्व्हर प्रोव्हाइड करतात. देन नेक्स्ट इज अ टाईप ऑफ अ वेब होस्टिंग. आता वेब होस्टिंग जे आहेत त्या वेब होस्टिंगचे वेगवेगळे टाईप्स आहेत. सो फर्स्ट इज अ शेअर्ड होस्टिंग. इट इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह. इट गिव्ज डोमेन नेम टू युअर वेबसाईट. आता ऑब्वियसली ॲज पर द नेम शेअर्ड होस्टिंग ही जे आहे ऑब्वियसली पब्लिकली शेअर होणार आहे, त्यामुळं याची कॉस्ट जी असणार आहे ती थोडीशी कमी असणार आहे. त्याचबरोबर आपल्या वेबसाईटला एखादं डोमेन नेम प्रोव्हाइड करायचं असेल तर ह्या शेअर्ड होस्टिंगकडून ते केलं जातं. देन सेकंड टाईप ऑफ अ वेब होस्टिंग इज अ फ्री होस्टिंग. देअर आर सम होस्टिंग वेबसाईट्स विच प्रोव्हाइड्स यू फ्री होस्टिंग ऑफ द वेबसाईट फॉर द लिमिटेड पिरियड ऑफ अ टाईम. आता फ्री होस्टिंग हे जे म्हटलेलं आहे ह्याच्यामध्ये सेम शेअर्ड होस्टिंगमध्ये ज्या पद्धतीनं सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये केल्या जातात. फक्त काय असणार आहे की लिमिटेड पिरियडसाठी ते फ्री असणार आहे. देन नेक्स्ट इज अ डेडिकेटेड होस्टिंग. दीज आर पेड होस्टिंग सर्व्हर्स फॉर अ लार्ज वेबसाईट्स. आता आपण ज्या मोठमोठ्या वेगवेगळ्या वेबसाईट्स बघतो, शॉपिंग वेबसाईट्स असतील, एज्युकेशनल वेबसाईट्स असतील किंवा ऑफिशियल वेबसाईट्स असतील, तर ह्या ज्या सगळ्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटना एक पर्टिक्युलर त्यांचा सर्व्हर जो असतो तो असतो प्रायव्हेट सर्व्हर असतो त्यांचा, की जो की पर्टिक्युलर त्या वेबसाईटसाठीच किंवा वेबसाईटसाठीच किंवा त्या पर्टिक्युलर वेब पेजेससाठीच काय केलेला असतो, अलॉट केलेला असतो. सो दिस इज दी डेडिकेटेड होस्टिंग. सो here we have completed our first chapter. सो आता हा जो पॉईंट आहे हा आपल्या चॅप्टरमधला लास्ट पॉईंट आहे.
सो याच्यानंतर हा फर्स्ट चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की प्रॅक्टिकली असेल किंवा ऑनलाईन रिटन एक्झामसाठी सुद्धा असेल. फर्स्ट चॅप्टर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्हाला वेबसाईट क्रिएट करायची असेल तर तुम्हाला फर्स्ट चॅप्टर हा कंपल्सरी केलाच पाहिजे, कारण याच्यामध्ये सगळे पॉईंट्स कवर केलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील, प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स असतील, थेरॉटिकल रिलेटेड क्वेश्चन्स असतील, तर सगळ्याच बाजूने हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. सो डू दी स्टडी ऑफ दिस चॅप्टर प्रॉपरली. Okay, in the next lecture we will see the some solved exercise of the first chapter, okay, from the YouTube. So we will see that video in the next lecture. Thank you.